सगळ्यात जास्त ट्रेंडिंगमध्ये आहेत ते पैठणीचे ड्रेसेस आणि पैठणीच्या साड्यापासून बनवलेले. तर ग्रीन कलरची जी आहे ती पण पैठणीच होती. त्याचे एक 6 वर शिवले. राहिलेल्या कपड्यातून 2 टॉप झालेत. हे डुईट आहेत, म्हणजे दोघींसाठी आहेत, आई आणि मुलीसाठी. आणि खालची जी आहे ती पैठणी. इतका सुंदर हा खालचा लुक आहे धोती पॅटर्नमध्ये आणि बॉर्डर खूप सुंदर त्याला मॅच करते. आणि वरती जो आहे पैठणीचा कपडा तो वेगळा वापरलेला, जो माझ्याकडे असतो विकत आणून त्याचे ब्लाउजेस ते शिवतो. त्याच्यासाठी आईचा होता आधीचा आणि हा छोटीचा आहे. तर खूप सुंदर असे आता हे दोन्ही ड्रेसेस झालेत. नवीन अगर कपडा घेऊन पैठणीचं हे घेऊन तुम्ही अगर रेडी करायला गेले तर ते कॉस्टली पडतं. कमी बजेटमध्ये तुमच्या घरात वापरण्यात नसलेल्या साड्या तुम्ही दिले तर सुंदर असे ड्रेसेस बनवून देते मी तुम्हाला. आणि तुम्ही नेहमी पाहता ह्याचा मेन व्हिडिओ जो आहे तो चेकआउट करायला विसरू नका. ह्याच्या खाली लिंक दिलेले आहे, तर त्याच्यात तुम्हाला सविस्तर कळेल. इतके सुंदर हे ड्रेसेस झालेत. तर तुम्ही पाहू शकता की दोन्हीही ड्रेसेस तुम्हाला एकसोबत दाखवत आहे. पैठणीचा जो कपडा आहे, जो वरती टॉपला वापरलेला आहे, तो ओरिजिनल कपडा आहे, चांगल्या क्वालिटीचा. म्हणजे त्याच्यामुळे लुक खूप छान येतो. त्याच्यात बऱ्याच व्हरायटी येतात वेगवेगळे. आणि हे खालचे जे धोती बनवलेत ती साडीचे आहेत आणि दुसरा हे कपडा तो साडीचा आहे. तर असं मस्त मिसमॅच करून छान असे ड्रेसेस झालेत. हे गौरी गणपतीसाठी सगळे बनवलेत. मी व्हिडिओ थोडेसे लेट टाकते. आणि सुंदर असे ड्रेसेस झालेत. आणि बॅकला असं ह्याला गळ्याला अशी डिझाईन केली होती जिथे एक बटन लावले. फोटोमध्ये हे तुम्हाला दिसेल. इतके अप्रतिम हे ड्रेसेस दिसतात. तुम्हाला असे ड्रेसेस बनवून घ्यायचे असतील तर तुमच्याकडच्या जुन्या कपाटातल्या साड्या काढा आणि माझ्याकडे पाठवून द्या. तुम्हाला हवेत तसे तुमच्या डिझाईनप्रमाणे मनासारखे ड्रेसेस बनवून तुम्हाला घरपोच मस्त आणि स्वस्त कार्यक्रमासाठी ड्रेस रेडी भेटतील. पहा कसे वाटतात.